बसचा रूट कसा आहे आता सध्या? नाही आता बस बंद आहे. बस बंद झाले. इथून बंद झाले. मग इथून नाही नवानगर मध्ये जाऊ शकता ना? मस्त कार जातो. नवानगर फक्त कार जाऊ कार शकतो. जाऊ शकतो. आपली रिक्षा इथे थांबते आणि इथून पायवाट आहे आणि इथून तुम्ही डायरेक्ट इकडे जाऊ शकता. आपला जो फुरुस गावचा जो कातलवाडी आहे, जो पातोली पूल, त्याच पद्धतीची परिस्थिती होऊ नये. जेवढा होईल तेवढी मॅन पॉवर जास्त लावा आणि लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण करा. त्याने म्हणजे लोकांना त्रास नाही होईल याची काळजी घ्या. तर आपल्या युट्यूब चॅनल आहे राजेश हेलगावकर म्हणून. सो आपला हा जो ब्रिज चालू आहे याच्याबद्दल मला थोडीफार माहिती द्या की नक्की आज कधीपासून काम चालू झालंय? काम चालू झालेलं आहे. आजपासून काम चालू झालेलं आहे. आजपासून काम चालू झालं आहे. ओके. मग काय प्रॉब्लेम वगैरे होता काय ब्रिज मध्ये? आता आम्ही आहोत नदीत. मल्हार कुठे? नदीत. आता आम्ही आहोत नदीत. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपला जो पोयनाला जाणारा एक ब्रिज आहे, म्हणजे जो आपल्या एसआय हायस्कूलच्या जवळच आहे तो ब्रिज, तो त्या ब्रिजचा आपला आजचा ब्लॉग आहे. तर नक्की बघूया की कशा प्रकारे काम चालू आहे किंवा कुठपर्यंत काम आहे. जे काही आपल्याला माहिती भेटेल ते आपल्या या ब्लॉग मध्ये आपण प्रयत्न करू, जेवढं होईल तेवढं आपण घेण्याचा, शूट करण्याचा प्रयत्न करू. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे मल्हार कॅमेरा धरणार आहे, सो थोडंफार मोबाईल वर खाली होत राहील. तर आपण आपली जे पाठीमध्ये पाहू शकता रिक्षा स्टँड आहे, तिथे आलोय आणि पाहू शकता पुढे नोट एक सूचना लिहिलेली आहे, ते पण तर पाहू शकता इथे लिहिलेलं आहे आणि ही जागा तुम्हाला दाखवतो पुढे. नक्की जो आपला पुरुषचा स्टॉप आहे, जो रिक्षा स्टँड आहे, आणि हा रस्ता आहे ना कोयनाकडे जाण्यासाठी आहे आणि पुढे पुलाचं काम चालू आहे. तर नक्की बघूया कधी कसं कुठचं काम चालू वगैरे, आणि बघू शकता गाड्या वगैरे जातात तिकडे वाटतं कामाचे वगैरे. चला मग जाऊया आपण तिथे, नक्की पुलाचं कुठपर्यंत काम आहे ते बघूया. तर हा आपला आहे ना एसआय हायस्कूल, खूप प्रसिद्ध हायस्कूल आहे हा एसआय हायस्कूल ज्युनियर कॉलेज पुरुष मधला. आणि त्याच्या समोर एक आपला पोयनासाठी, म्हणजे हा रोड आहे ना पोयनासाठी पण जातो आणि पुढे एक ब्रिज आहे आणि त्याचं काम चालू आहे. आय थिंक तिथे आपले एक दादा बोलले आपले पुरुष गावातले की त्याबद्दल थोडी माहिती घ्या, कसं कुठपर्यंत काम चालू आहे. सो त्याच्यावरती आपली थोडी माहिती घेतोय. तर पाहू शकता तुम्ही, अरे बाप, पूर्ण आता ब्रिजच तुटलेला दिसतोय. तर लोकांसाठी पर्यायी मार्ग काय म्हणून कसं काय आपण बोलूया त्यांच्याशी. कसं ठेवणार? सो पाहू शकता इथे आपण आलो एसआयच्या इथे. तर आपण आलोय इकडे आणि आपला एसआय हायस्कूल ज्युनियर कॉलेज पुरुष कॉलेज आणि हायस्कूल आहे आपला पुरुष मधला, आणि इथे काम चालू आहे आपला. सो आता पर्याय मार्ग म्हणजे पोहण्यासाठी आपले तुम्हाला जायचं असेल तर नवानगर मधून जावं लागेल तुम्हाला, तो पर्याय मार्ग आहे. आणि पायवाट म्हणून तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला जवळपास जायचं असेल नवानगर मध्ये किंवा पाटीलवाडीमध्ये, इकडे वाडे वगैरे आहेत, तर तुम्हाला ही पायवाट आहे इथे. हे बघा असे, आणि इथे ब्रिजचं काम चालू आहे. नवीन करतात की? जर कोण ह्या साईडला येत असेल ना तर नक्की तुम्ही पर्यायी मार्ग म्हणजे जो नवानगर मधून आहे तो पर्यायी मार्ग, तिथून जावा. नवीन करणार आहेत की? नवीन ब्रिज का? खाली काय हे उभ्या दांड्यावर टाकतात तसे टाकणार आहेत? हो, नवीन सर्व. तुम्ही पाहू शकता इथे पर्यायी मार्ग म्हणून इथून पायी वाट आहे. अरे पूर्णच तोडून टाकली. आपल्या हायस्कूल इथून बरोबर इकडे हा ब्रिज. पुढे जाऊ नकोस हा. नाही, मला इथे
तर पाहिलात तुम्ही, मी चारी साईडने तुम्हाला दाखवलंय. तर तुम्हाला आता जायचं असेल ना या साईडला, तर तुम्हाला एक मार्ग आहे म्हणजे आपल्या नवानगर साईडनी. जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल ना अगोदरचा, तर मी नवानगरचा एक ब्लॉग केलेला आहे. तर तुम्हाला अंदाज येईल मी कशा प्रकारे नवानगरमध्ये गेलो होतो. आणि तिथून आपली वाट आहे, डायरेक्ट तुम्ही पॉईंट साईडला निघू शकता. आणि डायरेक्ट तुम्हाला आता पायवाट असेल ना, तर तुम्हाला इथून एक आहे समोरून पायवाट, या नदीतून वगैरे एक तुम्हाला ती पायवाट पण दाखवतो. चला. तुम्हाला दाखवतो पायवाट कुठून आहे वगैरे. आणि आपला एसआय हायस्कूल पण तिथे शिक्षण झालेलं आहे आपला. आणि मल्हार पण थोड्या टायमाने इथे येणार आहे. अजून मल्हार कितवीलाच मल्हार आता तू? दुसरीला. दुसरीला. हा. तरी बघा ही पायवाट आहे इथून. हे बघा, तर पायवाट ही आहे. इथून तुम्ही सरळ जाऊ शकता डायरेक्ट. मी माझा ब्लॉग बघा तुम्ही नक्की नवानगरचा, तुम्हाला अंदाज येईल नक्की कुठून कसं काय वगैरे जायचं असेल तर तुम्हाला कल्पना भेटेल सर्व. आशा करूया की लवकरात लवकर काम होईल, कारण हा आता काम एप्रिल महिन्यात सुरू घेतलेला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये पाऊस. आपण या पुलाची अपडेट घेत राहू. आज तारीख किती आहे तारीख रे मल्हार? आज किती 5 5 एप्रिल 5 एप्रिल 2026 ही तारीख लक्षात ठेवा. आणि एक 8-8 दिवसांनी मी तुम्हाला अपडेट देत जाईन याची, कुठपर्यंत काम आलंय कसं काय वगैरे. तुम्हाला जी वाट दाखवते इकडून. आता मी खाली आलोय. काय आहे बघा. आता आम्ही आहोत नदीत. मल्हार कुठे? नदीत. आता आम्ही आहोत नदीत. आणि हा ब्लॉग बघताना जर इकडचे जवळपासचे कोण असतील सबस्क्राईब वगैरे नक्की कमेंट करा आणि मला सांगा की नक्की काम पूर्ण होईल का. आणि इकडची वाट आहे तुम्हाला नवानगरच्या जायला. नवानगर असं पाटलवाडी इकडचे जेवढे गाव आहेत तिकडे जाण्यासाठी. आणि तुम्हाला पर्यायी म्हणून एकच मार्ग आहे तर नवानगर मधून डायरेक्ट आतमध्ये ती बस जाणार. नवानगर मार्गी डायरेक्ट कोयनाला जाणार. ओके, आपण जाऊया आता पुढे. आता पाहू शकता इथे पायवाट आहे. आता लोक वगैरे येत नाही, इथून येतात दाखवता. इथून पाहू शकता तुम्ही. तर बघा तिकडे रिक्षा थांबलेली आहे. आणि लोकांचा आता पर्यायी मार्ग म्हणून आता हा दिलेला आहे. तर माणसं चाललेत नदीत. तर लोकांनाही त्रास नको व्हायला. पाहू शकता आपली रिक्षा इथे थांबते आणि इथून पायवाट आहे आणि इथून तुम्ही डायरेक्ट इकडे जाऊ शकता. तर ब्लॉग करता करता आपल्याला दादा भेटलेले आहेत, तर दादांशी आपण बोलूया. नमस्कार. नमस्कार. तर आपला युट्यूब चॅनल आहे राजेश हेलगावकर म्हणून. सो आपला हा जो ब्रिज चालू आहे याच्याबद्दल मला थोडीफार माहिती द्या की नक्की आज कधीपासून काम चालू झालंय? आता काम चालू झालेलं आहे. आजपासून काम चालू झालेलं आहे. आजपासून काम चालू झालंय. ओके, मग काय प्रॉब्लेम वगैरे होता काय ब्रिज मध्ये? काय नव्हतं, पण ब्रिज जुना आहे ना. जुना ब्रिज होता. जुन्या काळचा होता. त्यामुळे आता काम थोडं
चालू आहे. ओके, मग याला पर्यायी मार्ग आता ते पर्यायी एक मार्ग आपल्याला ही आहे. पायवाट तर दिसते, म्हणजे तुम्ही पाहू शकता आम्हाला जर पर्यायी मार्ग दिलेला आहे. इथून पायवाट म्हणून दिलेली आहे. पायवाट पण दिलेली आहे. ओके, ही जी आता तुम्ही पाहू शकताय ना, ही पायवाट आहे. जर तुम्ही लोकल वाले असाल ना, दररोजचे इकडचे लोकल साठी, लोकलवाले आहेत, आम्ही इकडे जातो. आणि हा रोड आहे ना आपल्या पोयनार वाल्यांसाठी आहे. हा, पनवाला. त्यांना बरोबर. आता तिकडच्या बाजून दिलेला आहे नवानगर. नावानगर मधून मार्ग दिलेला आहे. कार वगैरे घेऊन जाऊ शकतो. कार वगैरे तुम्हाला पोयनाला किंवा बसचा रूट कसा आहे आता सध्या? नाही, आता बस बंद आहे. बस बंद झालेत. इथून बंद झाले. नाही, इथून नाही, नवानगर मध्ये जाऊ शकता ना. नवानगर मस्त कार जातो. नावानगर फक्त कार जाऊ कार शकतो, जाऊ शकतो. बस वगैरे बंद आहेत. बस बंद आहे. ओके ओके, तर तुम्ही पाहू शकता आपली जी बस वगैरे बंद केलेली आहे, जी आपल्याला माहितीनुसार कार वगैरे जायचं असेल तर तुम्हाला नवानगर नवानगर मार्गे जाऊ शकतो. मार्गे जाऊ शकता. ओके मार्ग दिलेला आहे ना त्याला. ओके, मग आपला हा ब्रिज होऊ शकतो पावसाच्या अगोदर? पावसाळ्यात होऊ शकतो. नक्की ना? हो, हो. तर बघूया, लवकरात लवकर काम करा हा, आणि लोकांना त्रास कमी होईल याचा तुम्ही विचार करा. बाकी काय नाही, आपली लोकलची माणसं आहेत दररोजची, आणि कसं आहे विचार करता पाऊस जवळ येतोय, जवळ येतोय. कारण 1.5 महिन्यात पाऊस आलेला आहे आणि मध्येच आता ओपन केलेला. हा जर काम जरा थोडं लवकर केलं असतं ना, हा. तर लोकांना विचार करण्याचं म्हणजे कसं लोक विचार नाही केलं असता की बाबा नक्की काम होईल का नाही. काम होणार. 100% होईल. काम होतं. तर दादांनुसार पाहिलं तर हा काम नक्की होणार आहे. नक्की होणार. तुम्ही पण कमेंट करा. हा, हा. कसं वाटलं? तुमचं नाव कसं दादा? माझं नाव जलाल प्रसाद. हा, आपले सर्व फॉरेन जेवढे कुवेतवाले आहेत हा. सर्व बघत असतात. हा, बघा. आपल्या चॅनलचं नाव राजेश अलगाव युट्यूबला टाका तुम्ही. आपले जेवढे फुरुस गावातले आहेत ना, मी त्या दिवशी नवानवर घेतला, बरेचसे आपले जो ब्रिजचे विषय असतील, हे जे काही छोटे मोठे सामाजिक प्रश्न असतील, थोडेफार असे मी माझा कव्हर करायचा प्रयत्न करतो. तर आपला फुरूचा ब्रिज होता, प्लस आपला नवानगर, जसं असं मी छोटे मोठे आपल्या झालेले आहेत. हा एक आज फक्त राहिलेला आहे. सो पाहूया आपण नक्की. आता अपडेट राहील माझी, तर नक्की आपला चॅनल बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राजेश अलगाव टाका युट्यूबला, तुम्ही दिसाल. हा, चला. तर तुम्ही पाहू शकता मी दुपारच्या आसपास आलो आहे आणि पाठीमागे पाहू शकता इथे काम वगैरे चालू आहे. तर तुम्हाला पायवाट म्हणून ही जी दिसतोय मी वॉक करतोय आणि ते दाखवलंय मी तुम्हाला. इथून असं इकडे जाऊ शकता आणि हा ब्रिज आहे आपला, तो तुम्ही बघताय पाठीमागे. तर नक्की कमेंट करा की नक्की पावसाच्या आत होईल का नाही होईल. आणि आज तारीख आहे आपली 5 एप्रिल. ओके, तर पावसाला यायला 1-2 महिने आहेत. 2 महिने बोलता येत नाही, 1.5 महिने बोलूया, तर पावसाचा काही सांगता येत नाही, भरोसा येत नाही आहे. फक्त ही परिस्थिती आपलं जर बघायला गेलात, जी आपला जो फुरुस गावचा जो कातलवाडी आहे, जो पातोली पूल, त्याच पद्धतीची परिस्थिती होऊ नये. जेवढा होईल तेवढी मॅन पॉवर जास्त लावा आणि लवकरात लवकर हा ब्रिज पूर्ण करा. त्याने म्हणजे लोकांना त्रास नाही होईल याची काळजी घ्या. आणि कसं आहे, पाऊस जवळ आलाय तर इथे बेकार परिस्थिती निर्माण होईल. सो याचा विचार करा आणि जेवढं होईल तेवढं मॅन पॉवर किंवा जे काय आता तुम्ही बघू शकता मशीन्स वगैरे आहेत त्याचा जास्त वापर करा आणि लवकरात लवकर पूल तयार करा. सो अपडेट देत राहीन मी. तर असे नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी किंवा आपले जे ब्रिजच्या नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो लवकरात लवकर याच्यावरती पुढचा व्हिडिओ येईलच. सो बघत राहा आपला युट्यूब चॅनल. सो असाच एक लवकरात लवकर एक ब्लॉग येईल तुम्हाला. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.